In a last lecture, we have started a new bit which is called as an trigonometry. Trigonometry. In a last lecture, we have discussed about a trigonometry and trigonometric ratios. ठीक आहे, म्हणजे आपण मागच्या लेक्चरला असं बघितलं होतं की ट्रिग्नोमेट्रिक रेशियो कुठून आले. कारण जनरली ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर युज्ड इन अ राईट अँगल ट्रायंगल ओनली, म्हणजे काटकोन त्रिकोणामध्येच वापरले जातात. ठीक आहे, मग आपण तिथं असं म्हणलं होतं की पायथागोरसने फक्त बाजू बाजू बाजूमध्ये रिलेशन सांगितलं होतं, नातं सांगितलं होतं, आणि आपल्याला तिन्ही अँगलच्या ऍडिशन म्हणजे तीन त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज माहित होती 180, म्हणजे तीन अँगल मधलं आपलं नातं माहित होतं. बट अँगल आणि बाजू मधलं जे कोणी नातं सांगते त्याला आपण काय म्हणलं होतं, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. राईट आहे. हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, मग आता लास्ट लेक्चरला जे झालं होतं मी थोडं थोडं रिवाइज करतोय. आपण सांगितलं होतं की राईट अँगल ट्रायंगल युज्ड इन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर युज्ड इन राईट अँगल ट्रायंगल. मला नाव दिलं होतं आपण ABC असं काहीतरी, आणि इथं आपण लिहिलं होतं साइन थीटा म्हणजे काय असते, अपोजिट साइड. इथं जर थीटा असेल तर अपोजिट काय झाली इथं AB, तर AB डिवायडेड बाय AC लिहिलं होतं असं काहीतरी. ठीक आहे, आणि सिमिलर फॅशन मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहिले होते. मग साइन थीटा झाल्यानंतर आपण लिहिलं होतं कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे अँगलची ऍडजस्टंट साइड BC डिवायडेड बाय AC, आणि लास्टली असं लिहिलं होतं टॅन थीटा इज इक्वल टू AB बाय BC. In a similar fashion, we have written as a cot theta. Cot theta म्हणजे काय लिहिलं होतं, BC बाय AB. त्याच्यानंतर sec theta म्हणजे काय लिहिलं होतं, AC बाय BC. आणि लास्टली कोसेक थीटा म्हणजे लिहिलं होतं AC डिवायडेड बाय AB. क्लिअर आहे. मग या दोघांच्या रिलेशन वरून आपण असं सांगितलं होतं की व्हॉट इज मिनिंग ऑफ कोसेक थीटा. कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. यस और नो? हा, की जे काल जे लेक्चरला होते त्यांना माहितीये काय होतं ते. ठीक आहे, त्यानंतर आपण असं लिहिलं होतं सेक थीटा म्हणजे काय असतं 1/cos थीटा. आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ टॅन थीटा हियर और कॉट थीटा हियर. हा, काय लिहिलं होतं, कॉट थीटा म्हणजे काय असते 1/tan थीटा. मग आपण काल आणखीन एक गोष्ट पाहिली होती, ते मी तर रिपीट लिहितो, चेक करा. टॅन थीटा कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस. म्हणजे टॅनला सुद्धा काय करू शकतो आपण, इन द फॉर्म ऑफ काय करू शकतो, साइन आणि कॉस रिप्रेझेंट करू शकतो. टॅन थीटा इज इक्वल टू काय लिहिलं होतं आठवते का, साइन थीटा डिवाइड बाय cos theta. In a similar fashion, we can say that cos theta is equal to cos theta divided by sin theta. Yes or no? आरती झालं होतं का हे सगळं? हो. मग हो म्हणा, का कळालं नव्हतं? कळालं होतं. हा, तुम्ही रिस्पॉन्स दिला तरच कळेल की तुम्हाला कळालं होतं का नाही ते. ठीक आहे, त्यामुळं थोडस बोलत राहा. नाही कळालं तर काय हरकत नाही, मी तो पार्ट रिपीट करेन. कारण एक साधी सिंपल गोष्ट आहे, ज्या गोष्टी माहित नाहीत त्या शिकण्यासाठी तर आपण क्लास लावत असतो. राईट आहे, तर कळणं महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यासाठी मी मॅक्सिमम लोकांना असं एवढं सांगतो की तुम्हाला कळत असेल तरच क्लास करा, नाही तर नका करू, काही हरकत नाही. कारण एक सांगतो, एक तर ऑनलाईन प्रोसेस मध्ये शिकतोय आपण, त्यामुळे आपलं काय असं नाही म्हणणार की तुम्ही क्लासेस का करत नाही, ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे प्लीज फक्त एवढीच अपेक्षा आहे की जे लेक्चर क्लास कराल त्यांनी फक्त रेग्युलर करावं, एवढीच अपेक्षा असते माझी. ठीक आहे, तर फक्त ते कळल्यानंतर, नाही कळत असेल तर एकदा विचारा, मी रिपीट सांगेन, दोनदा विचारा, रिपीट सांगेन. मॅक्सिमम टाइम तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टी समजून घ्या. त्याच्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाहिल्या होत्या. त्यातली पहिली आयडेंटिटी होती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती रे, 1. आणि या आयडेंटिटीवरून दुसऱ्या आयडेंटिटीज आपण प्रूव्ह करायला तो आठवते का, चेक करा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा बनवलं होतं, आणि दुसरी बनवली होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. यस और नो? यस. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, काल एक टेबल बनवला होता, आठवते का, चेक करा. बनवला होता. आपण एक टेबल बनवला होता, आठवते का. हा, याच्यामध्ये काय होतं, हा 1 2 3 4 म्हणजे
असं काहीतरी बनवलं होतं. आठवते का असं बनवलेलं? हो. चलो. तर आपण असं नाव दिलं होतं. आय थिंक सो दिसायला का चेक करा. हे कोण आहे रे? साइन. हे कोण आहे? कॉस. हे कोण आहे? टॅन. हे कोण आहे? कॉट. हे कोण आहे? सेक. आणि हे कोण आहे? कोसेक. आणि इथं जो काही दिसत नसेल ते सांगा बरं का. हे दिसायला का सांगा मला. पक्का किती आहे? 0. त्यानंतर काय करायचं होतं? 30. त्यानंतर काय होतं? 45. त्यानंतर 45. काय होतं? 60. आणि त्यानंतर काय होतं? 90 डिग्री. इथं थोडस मी इथं कलर चेंज करतोय. कळते का चेक करा. इथं जे होते रेशोज लिहिले होते, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज या साईडनं, आणि या साईडनं काय केलं होतं? थीटा आपण रिप्रेझेंट केलं होतं. येस ऑर नो? हा. मग तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, आठवते का चेक करा. आधी काय करायचं होतं रे? हा, ट्रिक काय होती? ट्रिक काय होती आठवते का? इथं काय करायचं? 0 पासून स्टार्ट करायचं. 0 नंबरिंग करायचं होतं. 1 2 2 3 4 4. त्याच्यानंतर काय करायचं होतं रे? डिवायडेड बाय 4. राईट, डिवायडेड बाय 4 करायचं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं होतं रे? रूट. सगळ्यांना रूट द्यायचं होतं. तसं मला व्हॅल्यूज पाठ आहेत, बट तुम्हाला पण पाठ होऊन जातील, फक्त थोडासा वेळ लागेल. करेक्ट आहे? हे आज केलं होतं. 0 डिवाइड बाय एनी व्हॅल्यू 0. 0 चा स्क्वेअर रूट काय येतो मग? 0. दिसायली व्हॅल्यू? हो. म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू किती येते? 0. साइन 30 ची व्हॅल्यू किती येते? याचा स्क्वेअर रूट घ्या. 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट 2. इथं बे 1 बे 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 4, 1 चा स्क्वेअर रूट 1, 2 चा स्क्वेअर रूट किती येत असते? 2. इन स्क्वेअर रूट ऑफ 2. रूट 3 चा स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून रूट 3 ला 3, आणि 4 चा स्क्वेअर रूट काय येते? 2. इथे 4 4 काय झालं? कॅन्सल. 1 चा स्क्वेअर रूट काय येते? 1. म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू किती आली? साइन 0 ची व्हॅल्यू किती येते? 0. साइन 30 ची व्हॅल्यू किती येते? 1/2. साइन 45 ची? 1/√2. साइन 60 ची? in root 3/2. साइन 90 ची? 1. बरं, हे लक्षात राहील. मग कॉसला कसं करायचं सांगितलंय तुम्हाला मी? उलट लिहायचं. काय येईल तर? 1. इथे किती येईल? in root 3 divided by 2. इथे किती येईल? 1 in root 2. इथे किती येईल? 1 divided by हा, 2. कॉस 90 ची व्हॅल्यू किती येईल? Cos 90 is 0. चलो, आता टॅन ची व्हॅल्यू कसं काढायचं सांगितलं तुम्हाला? टॅन म्हणजे काय असतं रे? साइन डिवाइड बाय कॉस. 0 डिवाइड बाय एनी व्हॅल्यू काय असते? 0. 1/2 डिवाइड बाय 1/√3. 1/√2. चलो, 1/√2 डिवाइड बाय 1/√2. 1. √3/2 डिवाइड बाय 1/2. Root 3 1 डिवाइड बाय 0. infinite. कळलं? आता टॅनला इकडून तिकडे लिहिलं तर कॉटला काय करायचं? तिकडून इकडे लिहिता यायचं. काय करायचं? हा, Infinity. इन्फायनाइट. त्याच्यानंतर 2. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 1/√3. त्याच्यानंतर 0. हे कळाले का ते सांगा मला, नाही तर पाठ करू नका. कळाले का ते महत्वाचं आहे. हो. चलो, त्याच्यानंतर सेकला काय केलंय आपण? 1/cos. 1 डिवाइड बाय 1 किती येते? 1. आता फक्त याला उलट करायचं. म्हणजे काय येईल? 2 डिवाइड बाय Root 3. √3. इथे किती येईल? √2 डिवाइड बाय Root 2. सॉरी √2 डिवाइड बाय 1. इथे किती येईल?
2. इथं 0 डिवाइड बाय 1 आहे, त्याला 1 डिवाइड बाय 0 केलं तर काय येते? Infinity. किती येते? Infinity. किती येते? Infinity. इन्फानाइट किंवा इन्फानाइट. मग हे इन्फिनिटी काय करायचं? इथून स्टार्ट करायचं. हा चलो, हे काय येईल? इथं इन्फिनिटी, त्याच्यानंतर इथे किती येईल रे? 2. इथे किती येईल? Into रूट 2. 2. इथे किती येईल? 2 by root 2. 2 by root 3. इथे किती येईल? 1. 1. चलो, हा टेबल लक्षात राहील का? हो. पक्का? याच्यावर पुढचा बीट म्हणजे डिपेंड आहे. हे तुम्हाला बाकी माझ्या एक्सपेक्टेशन्स काय नाहीयेत, मी काय बोलतोय ते नीट लक्ष द्या. इथं जे साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू आहेत ते जर तुम्हाला लक्षात राहिल्या, आणि स्पेशली फक्त साइनचे जर लक्षात राहिले, तर सगळं टेबल बनवता येते का? हो. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कोणती व्हॅल्यू लक्षात राहिली पाहिजे? Sin theta. साइनच्या सगळ्या व्हॅल्यू लक्षात आल्या पाहिजेत. आता फक्त पहिल्या कशा व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. लक्षात आली सगळी ट्रिक? हो. हो. पक्का? हो. चलो, ट्रिक लक्षात आली का? हो. चल, आता फक्त त्याच्या पुढचा जो बीट आहे इथं चालू करायचा आहे, महत्वाचा बीट. मी एक्सपेक्टेशन करायला तो की 7 वाजून 10 मिनिटापर्यंत 5-10 मिनिटापर्यंत सगळेजण जॉईन करतील. बट ग्रुपमध्ये जॉईन झालेत, बट कुणी मीटिंग जॉईन नाही केलं आणखीन. ठीक आहे, तर बाकीच्या फ्रेंड्सना मी सांगा की ऑनलाईन जर जुडलात तर आनंद होईल. ठीक आहे, म्हणजे समजायला सोपं जाईल. व्हिडिओ पाहण्यात आणि ऑनलाईन क्लास करण्यामध्ये एवढाच फरक आहे की व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट आला तर तुम्ही विचारू शकत नाहीत, बट जर ऑनलाईन क्लास असेल तर तुम्ही तो डाऊट विचारू शकता. क्लिअर आहे? चलो, मग आता याच्या पुढचा जो बीट होता त्याच्यामध्ये आपण असं म्हणलं होतं, काय म्हणलं होतं आठवत आहे का? हा, काय म्हणलं होतं मी? Compound allied angle. चलो, असं काय बोललो होतो आपण लास्ट लेक्चरला? हो. चलो, आपण काहीतरी डिस्कशन करत होतो अलाइड अँगल आणि कंपाऊंड अँगल बद्दल. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ अलाइड अँगल अँड व्हॉट इज मिनिंग ऑफ कंपाऊंड अँगल? ठीक आहे, तर अलाइड अँगल म्हणजे काय? असे दोन अँगल ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी इन द मल्टिपल ऑफ 90 येत असेल, 90च्या पटीत येत असेल, तर त्याला काय म्हणायचं? अलाइड अँगल. त्या दोन अँगलला काय म्हणायचं? अलाइड अँगल. जसं की ऍक्च्युली पटीत म्हणता येत नाही, बट ठीक आहे, काही जण पटीत पण म्हणतात. ठीक आहे, किंवा इन शॉर्ट मी तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट सांगतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ अलाइड अँगल? तर इथे लक्षात ठेवा की जर तुम्हाला अँगल इन द मल्टिपल ऑफ 30 लिहिता येत असेल, त्याला आपण अलाइड अँगल म्हणू शकतो. किंवा इन सोप्या भाषेमध्ये कोऑर्डिनेट सिस्टम माहिती तुम्हाला? येस ऑर नो? कोऑर्डिनेट सिस्टम माहितीये का? हा म्हणा किंवा नाही म्हणा. निर्देशक पद्धत माहितीये का? ग्राफ पेपर काढायची, ज्याच्यामध्ये असं काहीतरी करतात बघा. येस. माहित असेल तर हो म्हणत राहा, माहित नसेल तर नाही म्हणत राहा. मी अशाच गोष्टी तुम्हाला विचारत असतो जे की तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे, मी अशाच गोष्टी तुम्हाला विचारतो जे की तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे. हा, शिकलात का असं काही? हो. मग इतका वेळ काय विचारत होतो मी? तर तुम्ही बोलत नव्हतं. असं नाही करायचं, बोलत राहा. ठीक आहे, बोलल्यानंतरच कळणार आहे सगळ्या गोष्टी. चला, हे तुमची जी हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे, त्याला काय म्हणतो रे? X axis. राईट आहे, त्याला म्हणतो आपण एक्स ऍक्सिस. ठीक आहे, आणि हे जे व्हर्टिकल आहे त्याला काय म्हणतो? Y axis. वाय ऍक्सिस. मग इथं नावं लिहितो मी, फक्त आता नीट लग जा. आपल्याला अलाइड अँगलच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. बरं, इथं कुणी असं आहे का ज्याला साइन
120 ची व्हॅल्यू सांगता येईल असं कुणी आहे का? किंवा कॉस 150 ची व्हॅल्यू सांगता येईल असं कुणी आहे का? किंवा साइन 135 ची व्हॅल्यू सांगता येईल असं कुणी आहे का इथं? सर आम्हाला जास्तीत जास्त कुठपर्यंत व्हॅल्यू माहिती आहेत? 0, 30, 45, 60 आणि 90. मॅक्सिमम व्हॅल्यू कुठपर्यंत माहिती तर तुम्हाला? कुठपर्यंत माहिती आहेत? 90 अँगल जर degree. 0, 90. 30, 45, 60, 90 माहित असेल तरच आहेत का नाही? हो. आजचं लेक्चर संपेपर्यंत तुम्हाला हे वरचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. काय झालं पाहिजे? हे वरचं साइन 120 ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे, किंवा कॉस 150 ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे, किंवा साइन 135 ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. त्यासाठी इथं थोडीशी काही बेसिक गोष्टी घेतोय, फक्त मला तुमची मदत पाहिजे. ठीक आहे, हे फक्त कॉर्नरला ठेवतो तुमच्या लक्षात राहावं म्हणून. आता मला सांगा, जनरली इन आवर ट्रिग्नोमेट्री स्पेशली एव्हरी अँगल इज मेजर्ड फ्रॉम ए पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. म्हणजे प्रत्येक अँगल कुठून मोजला जातो? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता हे ओरिजिन आहे, ठीक आहे. ओरिजिनच्या लेफ्ट साइडला आणि राईट साइडला डिफरंट नंबर असतात, तर ओरिजिनच्या राईट साइडला जो असतो त्याला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह एक्सिस. आणि इकडे लेफ्टला काय म्हणतो? निगेटिव्ह एक्सिस. आता आपण प्रत्येक अँगल कुठून मोजतो? पॉझिटिव्ह ओरिजिन. एक्स ऍक्सिस पासून. आणि तुम्ही 10वीला शिकला असाल, आठवते का? चेक करा. मराठीत सांगतो पुन्हा, ठीक आहे. आधी इंग्लिश मध्ये सांगतो. द अँगल मेजर्ड इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. अँगल measured in a anti-clockwise direction is taken as positive, while angle measured in a clockwise direction is taken as negative. म्हणजे जर समजा तुम्ही जर अँगल जर कोनमापकाच्या म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर मोजला तर त्याला काय कन्सिडर करतो रे? पॉझिटिव्ह. आणि जर तुम्ही घड्याळाच्या दिशेने जर मोजला तर त्याला काय म्हणतो? हे करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट. काय काय बोललो कळालं? हो. जर तुम्ही अँगल इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन जर मेजर केला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये, तर त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. आणि अँगल जर समजा क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये मोजला तर काय कन्सिडर करायचं? निगेटिव्ह करायचं. आता मी जर तुम्हाला काही बेसिक गोष्टी जर विचारल्या तर ते तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत, आणि मला असं वाटतं की तुम्हाला येते. मी काय केलं, अँगल मोजायला सुरुवात केली, ठीक आहे. आणि मी इथून अँगल मोजणार आहे. आता काही झालं तर मोजायचं कुठून आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. इथून इथपर्यंत किती अँगल आहे कोण सांगेल? 90 डिग्री. 90 डिग्री. पक्का? यस. चलो ठीक आहे, मला कोणतरी मदत केलं, धन्यवाद. आता चेक करा, मी कुठून विचारतोय. ही जी व्हर्टिकल ऍक्सिस आहे आणि ही जी हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे, इथून इथपर्यंत अँगल किती असेल? 90 डिग्री. पक्का? यस. हो. आता मला सांगा, इथून इथपर्यंत अँगल किती असेल? 90 डिग्री. चलो 90 डिग्री. तुम्ही म्हणताय म्हणून करतोय बरं का. आणि इथून इथपर्यंत अँगल किती आहे? 90. चलो आता मी काय बोलतो ते नीट लक्ष द्या. मला इथून जर समजा या पोझिशन पासून येलो कलर मध्ये ड्रॉ करतो, मला मोजायचं कुठून आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. जर मी इथून इथपर्यंत जर आलो तर अँगल किती बनेल? 180. थँक्यू. आता जर मी इथून निघालो आणि इथून इथपर्यंत जर आलो तर 270. 270. चलो जर मी इथून जर इथं आलो तर 360 डिग्री. करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट. करेक्ट आहे. चलो हे थोडं थोडं कळालं.
हा किंवा ना? हाँ. बरं. थोडस नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. ठीक आहे, मग तुमच्या लक्षात येईल. काही गडबड नाही. समजलं तर ठीक, नाही समजलं तर नाही म्हणून सांगा. चल, समजा इथे एक चौक आहे, चौकाला 4 रस्ते. ठीक आहे, इथं एक मंदिर आहे. ठीक आहे, आणि इथं त्याला लागून एक घर आहे, इथं लागून एक दुसरा घर आहे, इथं लागून एक तिसरा घर आहे, इथं लागून एक चौथा घर आहे, आणि इथं लागून एक पाचवा घर आहे. आणि बाकीचे बी घर भरपूर सारे आहेत. बट हे जे पाचवं घर आहे ना, ज्याला मी थोडस ग्रीन कलरने कलर करतो वाटलं तर, ठीक आहे, हे माझं घर आहे. हे कुणाचं घर आहे? माझं, सरचं घर आहे. ठीक आहे, कळलं? आता इथं ए चौक आहे आणि इथं बी चौक आहे. ठीक आहे, आता तुमचं घर आहे ए चौकाकडे कुठतरी, इथं कुठतरी घर आहे तुमचं, या एरियात. हे घर आहे तुमचं होम. ठीक आहे, आता सरच्या घरचा पत्ता सांगायचा आहे. कसं सांगाल रे तुम्ही? सरच्या घरचा पत्ता सांगायचा आहे, कसं सांगाल? ए चौकातून मंदिरात पुढचे हा, 5 जोरात व्यवस्थित सांगा जरा, सगळ्यांना व्यवस्थित ऐकवायला पाहिजे. हा, कसं? ए चौकापासून मंदिराच्या पुढचे 5वं घर. ए चौकाकडून मंदिरापुढचं 5वं घर. आपण त्याला असं सांगतो की आधी तू ए चौकात ये. ठीक आहे, ए चौकाकडून बी चौकाकडे जात असताना एक मंदिर लागेल. कुठल्या साईडला? डाव्या साईडला. ठीक आहे, आधी मंदिराला ये, त्याच्यानंतर कितवं घर? 5वं. 5वं घर म्हणजे सरचं घर आहे. करेक्ट आहे. हो. आता जेव्हा तुम्ही पत्ता सांगता की आधी चौकात ये, चौकापासून काय कर? बी कडे जात असताना काय कर? एक मंदिर लागेल, त्याच्यानंतर 5वं घर. आता मला सांगा, मी जेव्हा पत्ता सांगेन आणि तुमचा मित्र जेव्हा ए चौकात येईल, त्यानं पहिल्यांदा काय शोधेल? माझं घर शोधेल का मंदिर शोधेल? मंदिर. हा, मंदिर. मंदिर शोधेल. क्लिअर आहे? करेक्ट आहे? येस ऑर नो? कारण ते लँडमार्क आहे आपला. लँडमार्क म्हणजे त्याची ओळख आहे, सगळ्यांना ओळखतात. म्हणजे मॅक्सिमम लोक काय, माझं घर ओळखत नाहीत. बरं, मंदिर सगळ्यांना माहित असते, त्याला आपण लँडमार्क असं म्हणतो. क्लिअर आहे? हो. बर, आता नीट लक्ष द्या. दुसरा एक फ्रेंड आहे, तो इकडच्या एरियात राहतो. सेकंड दुसरा मित्र. आता त्याला पत्ता सांगायचा, कसं सांगता? दुसऱ्या मित्राला सांगतो, तू काय कर, ए चौकात ये, आणि मग बी चौकाकडे जात असताना मंदिर लागेल, त्याच्या पुढचं 5वं घर आहे, असं म्हणता का? नाही. मग कसं म्हणता तिथे? बी चौकाकडे परत डायरेक्ट मंदिर आणि राईट, त्याला त्याच्या सांगता आधी बी चौकात ये, आणि बी चौकाकडून ए चौकाकडे जात असताना कुठे ये? आधी मंदिराकडे. कुठे ये? मंदिर. मंदिरात ये म्हणून सांगता का घरी ये सांगता? घर माहित नसल्यावरती मंदिरच सांगतो ना. आणि अरे, त्यानंतर आधी left side मंदिरला ये म्हणून सांगता का डायरेक्टली 5व्या घरी या म्हणून सांगता? मंदिर. जोरात बोल तिथे, ऐकू आलं नाही मला. मंदिर. राईट, म्हणजे आपण सांगत असताना काय सांगतो? आधी सांगत असताना काय सांगतो? आधी लँडमार्क सांगतो. आधी काय सांगतो? लँडमार्क. मग इकडचा 2 नंबर वाला पर्सन काय करेल ते सांगू का? या बी पासून निघेल, आधी मंदिराला येईल, आणि त्याच्यानंतर वापस जाईल अजून 5व्या घरी. करेक्ट आहे रॉंग आहे? करेक्ट.
का डायरेक्टली असं 5व्या घरात येऊन बसेल, हा मला सापडलं म्हणून? नाही. नाही. कळते मी काय बोलायलो ते? सर ही हो. स्टोरी का सांगितली हो? ठीक आहे, त्याचं रिझन सांगतो आता, नीट लक्ष द्या. तुम्हाला लँडमार्क माहिती आहेत. तुम्हाला काय माहिती आहेत? लँडमार्क लँडमार्क. माहिती आहेत. म्हणजे काय? हे एक्स ऍक्सिस आहे, हे वाय ऍक्सिस आहे. तुम्हाला लँडमार्क कोणते कोणते माहिती आहेत? जर इथून जर तुम्ही निघालो तर 90 कुठे आहे ते तुम्हाला पक्का माहिती आहे. येस ऑर नो? Yes. Yes. ठीक आहे. त्यानंतर 180 कुठे आहे ते तुम्हाला पक्का माहिती आहे. येस ऑर नो? Yes. Yes. आणि 270 कुठे येते ते बी पक्का माहिती आहे. आणि 360 डिग्री कुठे येते ते बी पक्का माहिती आहे. हे लँडमार्क आहेत तुमचे. बरं, मला असं म्हणायचं, सकाळी जर इथून इथपर्यंत मोजलं तर 90 होते आणि दुपारी जर मोजलं तर 80 होते, असं काय होते का? नाही. नाही, फिक्स्ड आहे. कळालं का? आता हे मी असं का सांगतो त्याचं रिझन सांगतो, नीट लक्ष द्या रे. जर समजा मला कोणी विचारलं 120 डिग्री तर कुठे येईल रे? चेक करा. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. एव्हरी अँगल इज मेजर्ड फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. देन 120 कुठे येईल? इथून इथपर्यंत जे अँगल आहे ते 120 डिग्री येईल का? नाही. नाही. कुठे येईल का मध्ये ते? Between 90 degree and 180 degree. म्हणजे मला पक्का माहिती आहे की इथून इथपर्यंत किती आहे? 90 डिग्री आहे. त्याच्या पुढे किती जावं लागेल? 30 डिग्री. तर हे 90 आणि 30 मिळून 120 होईल का ते सांग मला. येस ऑर नो? Yes. म्हणजे 120 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये ते कळते का तुम्हाला? लँडमार्कच्या पुढे येलंय. लँडमार्क 90 चा माहिती आहे. जर याच ठिकाणी मला कोणी विचारलं असतं, सर 210 कुठे येईल? 210 डिग्री, तर मी अजून चेक केलं असतं. इथून इथपर्यंत चेक करा. पॉझिटिव्ह ऍक्सिस पासून मोजायला सुरुवात करू. इथून इथपर्यंत 90, इथून इथपर्यंत 180. 180 च्या पुढे किती रे? 30 डिग्री. म्हणजे टोटल किती झालं? 210 डिग्री. चेक करा. म्हणजे लँडमार्क जर माहित असेल तर कुठं जायचंय ते पत्ता कळतंय का? पत्ता कळायलाय Yes. का? हो. हो. हा, कन्फ्युज होत असेल तर टेन्शन नका घेऊ. मी ह्या सगळ्या गोष्टी रिपीट सांगेन. फक्त प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कळाली का ते चेक करा. मग हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू येतील. साइन 120 ची व्हॅल्यू येईल, साइन 210 ची व्हॅल्यू येईल, सगळे येईल तुम्हाला. कळालंय मी काय म्हणालो? Yes. पक्का? चलो, आता थोडस लँडमार्क जर कळाला असेल तर मी नेक्स्ट बीट कडे जातो. ते कळते का चेक करा. आणि कळालं तरच हो म्हणावर का, कारण ऍट द एंड सगळं मी मिक्सअप करणार आहे. आतापर्यंत तुम्ही याला काय म्हणत होतात रे? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. करेक्ट आहे, रॉंग आहे? करेक्ट आहे. आता मी थोडस नाव चेंज करणार आहे. ह्याला म्हणणार आहे मी कॉस ऍक्सिस, ह्याला काय म्हणणार आहे? साइन ऍक्सिस. हे काय असेल मग? कॉस ऍक्सिस असेल. आणि हे सुद्धा काय असेल मग? साइन ऍक्सिस. आता मला सांगा, इथं एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह असेल तर कॉस ऍक्सिस इथं किती कशी असेल? पॉझिटिव्ह. इथं साइन ऍक्सिस पॉझिटिव्ह असेल तर साइन कसा असेल? पॉझिटिव्ह. इथं कॉस कसा असेल? निगेटिव्ह. आणि इथं साइन कसा असेल? निगेटिव्ह. हे कळालं का ते सांगा मला. हो. आता लक्ष द्या. आपला जर लँडमार्क कळते का? ठीक आहे. आपला जर लँडमार्क साइन ऍक्सिस वर असेल, कुठं? साइन ऍक्सिस वर. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करायचे? चेंज करायचे. ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करायचे? चेंज करायचे. चेंज कसं करायचं? साइन असेल तर कॉस लिहायचं आणि कॉस असेल तर साइन लिहायचं. कळालं कसं चेंज करायचे ते? हो. साइन असेल तर काय लिहिणार? कॉस. कॉस असेल तर काय लिहिणार? टॅन असेल तर काय करायचं? कॉट लिहायचं. कॉट असेल तर काय लिहायचं? टॅन. टॅन. सेक असेल तर काय लिहायचं? कोसेक. आणि कोसेक असेल तर काय लिहायचं? सेक. इथपर्यंत कळालं का? आता हे कळत नाही, मी जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल ते हे काय करायलो काय नाही. ठीक आहे.
जर समजा याच उलट तुमचं जर लँडमार्क जर कशावर असेल, कॉस ऍक्सिस वर असेल, तर काय करायचं, साइनची टर्म साइनच ठेवायची. साइनची टर्म काय करायची, साइन. कॉसची टर्म काय करायची, कॉस. टॅनची टर्म काय करायची, टॅन. कॉटची टर्म काय करायची, कॉट. सेकची टर्म काय करायची, सेक. आणि कोसेकची टर्म काय करायची, कोसेक. कळालं मी काय म्हणालो. हो. हा, हे मी जेव्हा मी प्रॉब्लेम करेन तुम्हाला तेव्हा लक्षात येईल, टेन्शन नका घेऊ. फक्त थोडं थोडं कळते का चेक करा, नाही कळतं जास्त टेन्शन नका घेऊ. सर हे काही कळणार गेले, एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. आणि नंतर पॉझिटिव्ह येणार आहे का निगेटिव्ह ते कशावरून ठरवायचं, त्याचे पॅरेंट्स कोण होते त्याच्यावरून ठरवायचं. ते पॅरेंट्स वगैरे काय आपण नंतर बोलू थोडस, ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल घेतो मी, ते लिहिलं होतं साइन 120 लिहिलं होतं का तुम्हाला. साइन 120 ची व्हॅल्यू माहिती आहे का कुणाला, नाही. नाही. मग या साइन 120 ला काय करायचं, लँडमार्क नुसार कव्हर करून घ्यायचं. साइन 120 ला मी असं लिहू शकतो का, साइन 90 + 30 लिहू शकतो का. हो. म्हणजे तुम्ही चित्रामध्ये दाखवतो, इथून निघालो, इथून इथपर्यंत किती येते, 90 डिग्री. 90च्या पुढे जायचं का माग, पुढे पुढं. किती जायचं, 30 डिग्री. मग मला सांगा तुमचा जो लँडमार्क आहे, लँडमार्क कळतंय ना, ज्याच्या पुढं हो. कुणाच्या माग, ठीक आहे. कुणाच्या पुढे, साइन ऍक्सिसच्या पुढे का कॉस ऍक्सिसच्या, साइन ऍक्सिसच्या पुढे. चेक करा आपला लँडमार्क इथे, लँडमार्क 90 घेऊन पुढे चाललोय, बरोबर आहे. तर इथे चेक करा 90 पर्यंत आलो, तुझ्या पुढे चाललोय, तर आपला लँडमार्क काय झाला, साइन. आणि जर समजा तुमचा लँडमार्क जर साइन असेल तर काय करायचं, साइनची व्हॅल्यू काय लिहायचं, कॉस. cos, मग इथे लिहायचं कॉस. ह्या लँडमार्कला सोडून द्यायचं, व्हॅल्यू लिहायची फक्त. कळालं का ते सांगा मला. हा. आता इथं लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं, हे कॉस कुणापासून आले, साइन पासून आले का कॉस पासून आले, साइन पासून. म्हणजे हा आहे पॅरेंट आणि ह्याच्यापासून हा तयार झाला म्हणून हा चाइल्ड, बरोबर आहे. हा साइन कसा आहे, पॅरेंट, आणि कॉस कसा आहे, चाइल्ड. कळालं का, कोणापासून कोण तयार झाले, साइन पासून कॉस. हा. मग आता चेक करायचं, आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट साठी जो साइन आहे तो कसा आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. आता मला सांगा, एखाद्या मुलाचे पॅरेंटचं सरनेम हे बारे जर असेल तर त्याच्या लेकराचं सरनेम काय असेल, सेम असेल. हे बारे म्हणायला अवघड चाललंय, सिंपल सांगतो. एखाद्या मुलाचे पॅरेंटचं सरनेम जर वाघमारे असेल तर लेकराचं सरनेम काय असेल, तेच वागणार. मग आता मला सांगा, जो साइन पॅरेंट आहे, साइन पासून कॉस तयार झाला का कॉस पासून त्या साइन तयार झालाय, साइन पासून कॉस. मग साइन हा सेकंड क्वाड्रंट साठी कसा असतो, पॉझिटिव्ह. साइन हा सेकंड क्वाड्रंट साठी कसा असतो, चेक करा, पॉझिटिव्ह. तर कॉस सुद्धा काय येईल, पॉझिटिव्ह, म्हणजे तो पॉझिटिव्ह येते. आणि कॉस 30 ची व्हॅल्यू किती येते, म्हणजे साइन 120 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2. √3/2. कसं आलं, कळालं. हो. हा, थोडा वेळ लागेल या प्रोसेसला, जवळपास लोक 10 दिवस, 15 महिना शिकून सुद्धा येत नाही. तुम्हाला 2-4 दिवसात या सगळ्या गोष्टी कळून जातील, टेन्शन नका घेऊ, फक्त लक्ष द्यायचा प्रयत्न करा. सर कोणी म्हणाले, सर कॉस ऑफ 120 ची व्हॅल्यू काढून दाखवा. सेम कॉस ऑफ 120 ला कसं लिहायचं, 90 + 30. आता मला सांगा 90 म्हणजे कुठला लँडमार्क आहे, 90 म्हणजे कुठला लँडमार्क आहे, साइन वाला लँडमार्क आहे. तर कॉसचं काय होईल, साइन. मग लँडमार्कला द्यायचं सोडून फक्त 30 लिहायचं. आता फक्त चेक करा कोणापासून कोण तयार झालंय, कॉस पासून साइन तयार झाला का साइन पासून कॉस,
कॉस पासून साइन. मग सेकंड क्वाड्रंट साठी, सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो ना, सेकंड क्वाड्रंट साठी कॉस कसा आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. तर त्याचे येणारा आन्सर सुद्धा काय असेल? निगेटिव्ह. म्हणजे ही व्हॅल्यू कशी असायला पाहिजे? निगेटिव्ह. हे निगेटिव्ह का लिहिलं कळालं का? हो. म्हणजे त्याचे पॅरेंट्स कसे ते बघायचं आणि लेकराला चिन्ह द्यायचं. कळालं? आता इथं मायनसला मायनस राहील. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. म्हणजे कॉस 120 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. हे कळालं का? ते चेक करा. -1/2 येते. हो. अवघड आहे? नाही. आता कोणी मला विचारेल सर हे ठीक आहे, बरं जर समजा tan 120 ची जर व्हॅल्यू विचारलं तर? सेम वेनी tan 120 ला काय लिहायचं? 90 प्लस 30 लिहायचं. आता मला सांगा अजून लँडमार्क कोण आहे रे? साइनच आहे. साइन जर असेल तर काय करायचं? टॅनचं काय लिहायचं? कॉट. कॉट लिहायचं. आता चेक करा सर, पॅरेंट टॅन आहे आणि तिचं हे काय रिझल्ट कोण आहे? कॉट आहे. बट टॅन कसं काढायचं? टॅन म्हणजे काय असतं रे? साइन डिवाइड बाय कॉस. Cos. म्हणजे चेक करा, साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह बाय निगेटिव्ह काय येईल? Negative. निगेटिव्ह. तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे? Negative. आणि कॉट 30 ची व्हॅल्यू किती असते? √3. चेक करा. लय अवघड चालले का रे? नाही. हा नाही. चलो आता काही व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगतो, चेक करा. आता कोणी म्हणेल सर हे 2-3 तुम्ही पाठ करून घेतला असाल त्यामुळे तुम्हाला येत असेल. ठीक आहे, तर एक काम करू आता, साइन काय करू? 210 करू. चालतंय का? बरं हो. लँडमार्कच्या पुढे 30, 45 आणि 60च पाहिजे बरं का? किती पाहिजे? लँडमार्कच्या पुढे 30, 40, 60 असायला पाहिजे. त्यालाच अलाइड अँगल म्हणतो आपण. 210 ला कसं लिहू शकता तुम्ही? साइन 180 प्लस 30 लिहू शकता का? यस और नो? No. नो कोण म्हणलं? दोनशे 210 ला मी 180 अधिक 30 लिहू शकतो का? हो. हो लिहू शकतो. मग इथे चेक करा, तुम्हाला कळावं म्हणून मी काय करतो? एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करतो. इथून अँगल मोजायला सुरुवात करतो. इथून इथपर्यंत 180 येईल. ह्याच्या पुढे कितीने जायचंय? 30 न. आता मला सांगा तुमचा लँडमार्क कोण झाला? लँडमार्क कोण आहे? Cos. कॉस. कॉस. कॉस जर असेल तर काय सांगितले तुम्हाला? ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऍज इट इज लिहायचं. ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करायचंय? ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऍज इट इज केव्हा लिहायचं? जर कॉस असेल तर लँडमार्क. ठीक आहे, आता मला सांगा हे जे थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट साठी कॉस कसं आहे रे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि साइन कसं आहे? Negative. तर ये साइन पॅरेंटल साइन हा आहे, त्याचं चिन्ह काय ते मायनस, तर इथे काय घ्यायचं? मायनस. उत्तर येते -1/2. ठीक आहे, चेक हो. करा. ट्रिग्नोमेट्रिक हो. व्हॅल्यू काढायला अवघड आहे का रे? नाही. नाही. अवघड आहे? नाही. हा सर काही कळणार गेले तुम्ही काय करायलात की. चलो ठीक आहे, टॅन ऑफ 225. मला सांगा टॅन ऑफ 225 ला कसं लिहू शकता रे? 180 प्लस 45 लिहू शकता का? हा किंवा ना? हो. मग चेक करा, 180 म्हणजे कुठली ऍक्सिस असते? चेक करा. इथून इथपर्यंत 180 आहे, त्याच्या पुढे कितीने जायचंय? 45 न. म्हणजे लँडमार्क कोण आहे तुमचा? कॉस. कॉस असेल तर काय म्हणलंय? टॅनची व्हॅल्यू टॅनच लिहा म्हणून सांगितलंय का? हो. चलो आता टॅन म्हणजे काय असतंय?
साइन अपॉन कॉस. मला सांगा या थर्ड क्वाड्रंट साठी साइन निगेटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे, तर साइन निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह काय ते पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. तर ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे पॉझिटिव्ह. आणि tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1. किती वेळ लागायला रे बरं कळायलंय का? हो हो. बरं खरं खरं सांगा किती लेकरांच्या असं डोक्याच्या वरून चाललंय? हा मी पहिला दिवस आहे, मी एक्सपेक्ट पण करत नाही की तुम्ही सगळ्यांना लगेच येऊन जाईल, बट एक लक्षात ठेवा हे तुमच्या टीचरला पण येत नाही. ठीक आहे, मॅक्सिमम लोकांना हे पार्ट येत नाही, ते रट्टा मारून पाठ करतात कस तरी. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कसं लक्षात ठेवायचं ते. कळलं? चलो हो. आता नीट लक्ष द्या. समजा कॉस ऑफ 330 विचारले, कॉस ऑफ 330, तर चेक करा कॉस ऑफ 330 कसं लिहू शकता रे? कॉस ऑफ 270 प्लस 60 लिहू शकता का? हा किंवा ना? हा. हो. आता लँडमार्क कोण आहे रे? 270 म्हणजे साइन ऍक्सिस आहे. साइन जर उत्तर आलं तर काय लिहायचं? कॉसचं काय करायचं? साइन 60. साइन. आता मला सांगा हा जो अँगल आहे तो इथून इथपर्यंत असा आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट साठी पॅरेंट कोण आहे? कॉस आहे का साइन आहे? कॉस. कॉस पॅरेंट आहे का साइन पॅरेंट आहे? कॉस. कॉस. साइन. कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. त्याचं उत्तर काय येईल? पॉझिटिव्ह. साइन 60 ची व्हॅल्यू किती येते? √3/2. म्हणजे कॉस 330 ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? √3/2. चेक करा, मला एक पण व्हॅल्यू पाठ नाही. बरं येईल का नाही उत्तर लगेच? हो. चलो आता कोणी म्हणेल सर सेक घ्या सेक. म्हणलं ओके सेक घेऊ. किती घेऊ सेक? तर मला सांगितलं की 315 घ्या. किती घ्या? बरं 315 ला कसं लिहू शकतो रे? सेक 270 प्लस 45 लिहू शकतो का? हा किंवा ना? हा. 270 जर आलं तर साइन ऍक्सिस असते आणि साइन आले काय करायचं? सेकचं काय लिहायचं? कोसेक लिहायचं. कोसेक 45. हे कळालं का? आता फक्त मला सांगा 315 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट आहे. कितवं क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट साठी सेक म्हणजे 1/cos. कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह. तर सेक सुद्धा काय असेल? पॉझिटिव्ह. ह्याचं उत्तर सुद्धा काय असेल? पॉझिटिव्ह. आणि कोसेक 45 ची व्हॅल्यू किती येईल? √2. किती येईल? √2. किती वेळ लागायला रे? वेळ लागायला नाही. नाही. म्हणजे आपण खूप सोप्या पद्धतीनं अलाइड अँगलच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर आहे? हो. आज काही लेकरांना कळालं नसेल, काही हरकत नाही. उद्याच्या लेक्चर मध्ये आणखीन हाच पार्ट थोडासा रिवाइज करतो आणि पुढे जाऊत म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, चलो आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काही डाऊट, काही अडचण? आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही गडबड करून फीस विचारताय, ठीक आहे, काय हरकत नाही, मी फीस पण सांगेन. बट मला काय म्हणायचं, आधी त्या सरचं कळतंय का आधी ते बघा. ठीक आहे, आणि एक सांगतो, माझी फीस काय सगळ्यापेक्षा काही जास्त असणार नाही. ऑनलाईन आहे तर मॅक्सिमम असा विचार करतो की मी कमीत कमी फीस मध्ये सगळ्या गोष्टी घेऊ शकावं. ठीक आहे, त्यामुळे जास्त फीस असणार नाही, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ओके, मी 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला फीस सांगून देईन. हा, फीस सोबत तुम्हाला एवढंच सांगतोय की फीस मध्ये काय काय असणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर ऑफलाईन क्लास येऊ शकत असाल तर ऑफलाईन करा, ऑनलाईन करू शकत असाल तर ऑनलाईन करा. ठीक आहे, काय काय अवेलेबल आहे ते सांगायला. ठीक आहे, तुम्ही ऑफलाईन क्लास करू शकता, ऑनलाईन क्लास करू शकता. त्याच्यानंतर आपलं एक ऍप्लिकेशन आहे, ठीक आहे, डिप्लोमा वाला नावाचं. त्या ऍप्लिकेशन मध्ये हे सगळे व्हिडिओ अपलोड असतात.
ज्यांनी फीस पे करतील त्यांनाच ऍक्च्युअल सिलेबस वाले व्हिडिओ दिसतील. आता फ्री मधले ते फाउंडेशन वगैरे मधले सगळे व्हिडिओ फ्री मध्ये दिसतील, बट एक्झॅक्टली सिलेबस जो आहे ते व्हिडिओ फक्त पैसे भरल्यानंतरच दिसेल. त्याच्यानंतर पीडीएफ जे आहे म्हणजे नोट्स ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, त्या नोट्स सुद्धा फक्त कोणाला भेटतील, ज्यांनी फीस पे केलं त्यांना रोजच्या रोज पीडीएफच्या नोट्स भेटतील. कळालं? इथपर्यंत कोणाला काय डाऊट नाही? आणि फीस सगळ्यांपेक्षा कमीच असेल. आणि आणखीन एक सब्जेक्ट चालू करणार आहे आपण, बेसिक सायन्स नावाचा, ठीक आहे, ते आपण या 1-2 दिवसात स्टार्ट करू. बेसिक सायन्स नावाचा एक सब्जेक्ट असतो, ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे 2 पार्ट्स असतात. तो पण आपण घेतोय. आपण 1 ते 2 दिवसामध्ये त्या पण गोष्टी स्टार्टअप करणार. ओके, आता फक्त इंट्रोडक्टरी पार्ट चालू आहे, जे की डिप्लोमासाठी इम्पॉर्टंट बीट आहेत, जे की तुम्हाला आधीच मी सगळ्या गोष्टी शिकवतोय. हे सगळं आणखीन एकदा रिपीट होईल डिप्लोमाचा सिलेबस चालू असताना. ठीक आहे, ओके. हा. चलो, आता फक्त मला सांगा, कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण आहे का?